राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ काळसिद्धेश्वर महाराज की जय। मन्नाथ श्री जगन्नाथ आपल्या संप्रदायाला भाऊसाहेब महाराजांनी स्वरूप संप्रदाय असं म्हटलेलं आहे। आज भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे आत्मा जाण, तया ठाई नित्य अनुसंधान असं जे स्वरूप आहे, तर असा स्वरूप संप्रदाय म्हणजे आपला संप्रदाय आहे। तर ज्ञानाच्या संदर्भामध्ये समर्थाने म्हटलेलं आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण आणि आपणाशी आपण पाहणं म्हणजे प्रेम। 1843 हा त्यांचा जन्मदिवस आहे आणि 1858 ह्या दिवशी 58ला ते जे आपले साधू बुवा ज्यांना म्हणतायत किंवा रघुनाथप्रिय महाराज या नावाने जे प्रसिद्ध होते आणि आपल्या गुरुलिंग जंग महाराजांचे जे शिष्य, तर त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे। तर हे रघुनाथप्रिय जे महाराज जे आहेत साधू बुवा, हे खरं म्हणजे ज्याला आपण सिद्धी म्हणतो ना, तर सिद्धीमध्ये अतिशय प्रसिद्ध असे असलेले आणि त्यांना अनेक सिद्धी अवगत होत्या, ते आंध्र प्रदेशातले आणि फिरत फिरत ते तीर्थयात्रा करता करता ते विजापुरामध्ये आलेले होते आणि त्यावेळेला गुरुलिंग महाराज जे होते ना, तर त्यांची वृत्ती अशी होती, जर आपण पाहिलं ना, की ज्याला आपण म्हणतो ना वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे त्यांनी त्यांचा जो पिढीजात धंदा जो होता नीलवाणी ह्या दृष्टीने, तर तो त्याने सोडून त्यांनी काय केलं, तर ते मेंढरे चारायचे जंगलामध्ये। कारण काय होतं त्यामुळे की त्यांना अनुसंधान करणं सहज आणि सोपं जायचं, त्यामुळे ते लोकांपासूनच हे दूर राहत होते। तर जेव्हा लोकांनी सांगितलं की महाराज हे भरपूर सिद्धी वगैरे करतात, चमत्कार करतात आणि तुमच्यापेक्षा भरपूर शिष्य यांचे आहेत, तर जरा तुम्ही त्यांच्याशी केव्हा तरी बोला ना। आणि असं झाल्यानंतर महाराज याला बिलकुल तयार नव्हते, पण शेवटी होना करता करता हे साधूबुवा जे आहेत ना, तर एक दिवशी गुरुलिंग महाराजांच्या संपर्कामध्ये आले आणि त्यांना जेव्हा स्वरूपाचं ज्ञान झालं, तेव्हा त्याने स्वतःच्या सिद्धी वगैरे सगळ्या सोडून दिल्या। कारण सिद्धीच्या समान संदर्भामध्ये एकनाथ महाराज म्हणतायत, माझे स्वरूप शुद्ध अद्वैत, तेथे सिद्धींचे जे मनोरथ लोकानुरंजन समजत नाही परमार्थ सिद्धी माझी। म्हणजे सिद्धी कितीही अवगत असल्या तरी सिद्धीमध्ये परमार्थ नाही, सिद्धीमध्ये ज्ञान नाही। किंबहुना जिथं ज्ञान आहे ना तिथे सिद्धी असतील, पण जिथे सिद्धी असतील तिथं ज्ञान आहे असं कधीही म्हणता येणार नाही। तर अशी आपली परंपरा। तर तिथं भाऊसाहेब महाराज हे अनुग्रहित झाल्यानंतर त्यांनी तीव्र साधना केलेली आहे आणि 1879 साली साधुबुवा व्यापक झाले। त्यानंतर 1885 ला आपले गुरुलिंग महाराज जे आहेत ते व्यापक झाले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी व्यापक होण्यापूर्वी काय झालं, त्यांची जी घोंगडी होती ना, तर ती घोंगडी त्याने सिद्ध आपल्या भाऊसाहेब महाराजांच्या अंगावर झटकली आणि म्हटलं की आता तू भक्ती वाढव।
म्हणजे अशा पद्धतीने त्याने आशीर्वाद दिलेला आहे. कारण हे जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना, धनगर जेव्हा मेंढरा राखायला जातो त्यांच्या अंगावर घोंगडी असते, तर अशी घोंगडी जी आपल्या गुरुलिंग महाराजांच्या अंगावर असायची, ती घोंगडी त्याने आपल्या भाऊसाहेब महाराजांच्या अंगावर झटकली आणि सांगितलं की तू आता भक्ती वाढव. आणि त्यानंतर भाऊसाहेब महाराजांनी जे काय ह्या मार्गामध्ये जे काय हे केलं, तर खरं जर पाहिलं ना, तर आपल्या संप्रदायाला आता जे एक व्यवस्थित जे स्वरूप आहे ना, आज आपण पाहतो की नित्य नियमावली. तर नित्य नियमावली ही भाऊसाहेब महाराजांनी तयार केलेली आहे. 1910ला त्यांनी आपले गुरुदेव रानडे होते त्यांचे शिष्य, त्यांना सांगितलं आणि ती नित्य नियमावली तयार केली. त्यामध्ये तुकारामाचे जे 12 अभंग आहेत, ज्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असलेले ते 12 अभंग, आणि त्यानंतर आपले अनेक प्रकारची जी संतांची वचनं जी आहेत, जे भजनामध्ये आपण नित्य म्हणतो, तर अशी ही नित्य नियमावली तयार केली गेली. आणि त्यांच्याकडे भाऊसाहेब महाराजांकडे संघटना चातुर्य होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी 3 असे गट तयार केले होते, 11 स्वयंसेवकांचे. ते म्हणायचे की त्यांनी समर्थांनी 11 मारुती तयार केले, मारुती मंदिरं तयार केली, आणि यांनी 11 जणांचे 3 स्वयंसेवकांचे गट तयार केले होते. आणि तन मन धन ह्यांनी मी सद्गुरूची सेवा करेन अशी त्यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर काय होतं, भाऊसाहेब महाराज अनुभव निष्ठेला फार महत्व देत होते. इतकंच नाही आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्ञानोबाने भिंत चालवली ह्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. इतकंच नाहीये, रेड्याच्या मुखातून वेद वदवले ह्याच्यावरही त्यांचा विश्वास नव्हता. ते काय म्हणायचे, ते असं म्हणायचे की पूर्वी जसे संत होते ना, तसेच आता संत आहेत. पूर्वीच्या संतांचा अनुभव जसा होता तसा आताच्या संतांचा अनुभव नाही, म्हणून याच्यावर आमचा विश्वास नाही. आणि त्यामुळे आपल्या संप्रदायामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली, तर सिद्धरामेश्वर महाराज म्हणा किंवा आपले बाप्पा म्हणा, चमत्काराला आपल्या इकडे बिलकुल महत्व दिलं जात नाही. किंबहुना अनेकांना अनेक चमत्कार अनुभवाला मिळत असतील, पण ते चमत्कार जे आहेत ना, पण आपल्या संप्रदायामध्ये चमत्काराला कधीही महत्व दिलेलं नाही. इथं शुद्ध ज्ञानालाच महत्व दिलेलं आहे. म्हणून आपण पुन्हा पुन्हा बाप्पा आपल्याला सांगतात, ऐक शिष्य आहे तीनशे वर्मा स्वये तुचे आहे ब्रह्म. आज जो नामस्मरण भक्तीचा समाज जो काढला ना, बाप्पा लगेच त्याच्यावर म्हणाले, नामस्मरण कोणी करायचं, म्हणजे नामस्मरण करणारे तुम्ही कोण. एकदा तुम्ही मी आत्मा आहे हा तुमचा निश्चय झाल्यानंतर तुम्ही नामस्मरण कोणाचं करायचं. म्हणून महाराज बऱ्याच वेळा म्हणतात, नाहम म्हणजे मी नाही हे स्मरण. म्हणजे परवा आपण जे म्हटलं ना की सुपारी जी आहे, अहम ब्रह्म सुपारी, तर अहम ब्रह्म सुपारी ही सुद्धा जिथं नाशिवंत समजून अर्पण करायची असते आणि स्वरूपाच्या स्थितीमध्ये जायचं असतं, अशी जी स्थिती, चारी देहांच्या पलीकडची जी स्थिती, असं शुद्ध ज्ञानाचा बोध करणारा आपला संप्रदाय. आणि इतकंच नाही आहे, महाराज बऱ्याच वेळा म्हणायचे की आपल्या सिद्धरामेश्वर महाराजांची जी प्रवचनं झाली ती शुद्ध ज्ञानावरच ते बोलायचे. आणि त्या प्रवचनामध्ये तुम्हाला दिसून येईल की जसं आपण म्हणतो ना, मुळालाच धरलेलं आहे. जी जी वर्णन आहे ती मुळाचीच वर्णन आहेत. झाडांच्या, वृक्ष म्हणा, वृक्षांचे आपण म्हणतो ना शाखा पल्लवांचं, फळांचं वर्णन कुठेही केलं गेलेलं नाहीये. शुद्ध ज्ञानावरच बोलणारा असा आपला संप्रदाय आहे. आणि म्हणून आपल्या संप्रदायाला स्वरूप संप्रदाय असं म्हटलं गेलेलं आहे. तर आज जो हा समाज घेतलेला आहे, हा समाज घेण्याचं एक कारण असं. आता अनुभवनिष्ठा आपण पाहिली, नंतर समन्वय जो आहे ना, भाऊसाहेब महाराजांनी एक समन्वय असा साधला होता की दासबोध हा मराठी ग्रंथ आहे आणि विवरणाला दासबोध हा तसा सोपा आहे, म्हणून दासबोध हा त्याने प्रमाण ग्रंथ म्हणून निवडला. त्याच्यात जोडला त्याने काय केलं, कन्नड वचन. आता आपल्याकडे आपण एक पाहिलं, आपले एक गुरुबंधू जे कन्नड वचनांचं विवेचन करतात, आणि त्यांनी त्याच्याबरोबर हिंदी विवेचनाला सुद्धा महत्व दिलं. म्हणजे हिंदी, कन्नड आणि मराठी असा ह्या भाषांचा त्यांनी समन्वय असा साधलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये आणखी एक विशेष असे होतं की शब्दांचे अनेक जे अर्थ निर्माण करतात. आज सुद्धा बाप्पा बघा, बा एक म्हणजे बायको म्हणतात ना, ह्याला बायकोचा आधार आहे, बायकोला नमस्कार करतो का, नंतर म्हणतात बा एक, आधार कोणाचा, बा एकाचा आधार. नमस्कार कोणाला, बायकोला नाही, बा एक. बा एक म्हणजे कोण, एकमेव एक असं जे आत्मतत्व आहे त्या एकाला. तर त्याच पद्धतीने भाऊसाहेब महाराज सुद्धा म्हणायचे, वैराग्य म्हणजे काय, वैर्यावर राग. आता वैरी कोण, जे षड्रिपू आहेत त्यांच्यावर राग. बरं, विदुर म्हणजे काय, तर विषयापासून दूर. विदुर नीती म्हणजे विषयापासून दूर.
दूर. तर अशा पद्धतीने अनेक ज्याला आपण म्हणतो ना भाषा शैलीचे एक प्रकार जे आहेत, अनेक अर्थ करण्याची जी वृत्ती ही आहे महापुरुषांकडे जी असते, प्रत्येक शब्दामधून कशा कशा पद्धतीने त्याचे अर्थ निर्माण करायचे. म्हणून आपण ना नेहमी काय करतो, महाराज काय बोलत असतात ना, तर सर्वांग जसं ऐकावया 24 गुरुची लक्षणे यदुने सर्वांग केले श्रवण, संपूर्ण अंगाचंच कान करून टाकलं. तसं बाप्पा जेव्हा जेव्हा बोलतात ना तेव्हा आपण इतकं बारीक तिथे असायला पाहिजे की आपण सगळी आपली ज्ञानेंद्रिय त्या कानामध्ये एकवटली पाहिजेत आणि अशा पद्धतीने बाप्पांची वचनं आपण टिपायला पाहिजेत. तेव्हाच ते आपल्या अंतरात खोलवर रुजतील. आणि म्हणूनच भाऊसाहेब महाराज आणखी म्हणायचे की जे साधना जी आहे ना त्याला मूळ काय, तर अंतःकरण हे मूळ आहे. आणि अंतःकरणामध्ये नाम खोलवर रुजण्यासाठी जो बाप्पाने जो बोध दिलेला आहे आपल्याला, तो खोलवर रुजण्यासाठी त्याचा सतत ध्यास असायला पाहिजे. आणि तारी मारी तुझेच चरण ह्या पूर्ण भावाने आपण तिथं शरणांगत असायला पाहिजे. आजपर्यंत आपण अनेक प्रवचन बाप्पांची ऐकलेली आहेत, बाप्पांनी अनेक वेळेला बोध केलेला आहे. आणि आता मी तर म्हणेन मुंबई वासियांचं महत्भाग्य की प्रत्येक शनिवारी बाप्पांकडून वचनामृत आणि अमृत प्राशन करण्याचं भाग्य मुंबई वासियांना मिळालेलं आहे. साधी गोष्ट नाहीये. तर आपल्याचं महत्भाग्य की प्रत्येक शनिवारी बाप्पांकडून वचनामृत आणि अमृत प्राशन करण्याचं भाग्य मुंबई वासियांना मिळालेलं आहे. साधी गोष्ट नाहीये. तर आपण सगळे भाग्यवान आहात. वेळेचा अभाव, तर त्यामुळे मी असं म्हणेन की आपल्या पणजोबाची जी पुण्यतिथी आहे ही निमित्त आहे. जसं आपण म्हणतो ना की घरामध्ये एक जुनी खुर्ची असते किंवा जुनी छत्री असते, आणि जुनी छत्री आणि जुनी खुर्ची बघितली ना की पटकन आपल्याला आजोबा पणजोबाची आठवण येते, कारण त्या खुर्च्या आणि छत्र्या आजोबा पणजोबाने वापरलेल्या असतात. तसं हे दिवस जे आहेत ना, पुण्यतिथी म्हणा, ह्या त्या निमित्ताने आपण एकत्र येतो ना, तर ह्या दिवसामुळे काय होतं, आपल्याला त्यांच्या परंपरेची, त्यांच्या बोधाची, त्याने काय काय केलं, कसं काय केलं, ह्या सगळ्याची आठवण येते आणि आपला निश्चय आणखी वाढण्यासाठी मदत होते. म्हणून मी म्हणेन की आत्मबुद्धी निश्चयाची हेची दशा मोक्षची, अहम आत्मा हे करीची विसरू नये. हीच कृपा बाप्पाने आपल्यावर केलेली आहे. आपण आपल्यावर कृपा करायची आहे. आणि ती कृपा म्हणजे जेव्हा जेव्हा सत्य म्हणजे कर आणि पहा, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, हा निश्चय ठेवायला. आणि असं ह्या एवढ्या संख्येने प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ काळजी. मला यांच्या घरी कोणासारखं बोलता येत नाही बरं का, माझ्या घरचं मी बोलतो. कोण हो काही बोलत नाही तिथे. शंकर सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. म्हणजे देवाचा स्मरण